नमस्कार, मैं हूं अनुष्का और आप देख रहे हैं इंडिया फैक्ट न्यूज। आइए नजर डालते हैं आज की खबरों की ओर। रोल एक मिनट। आपल्याला शुभेच्छा। तुम्ही जो पाठपुरावा करत होता त्याला यश आलंय। पहिली प्रतिक्रिया। खरं तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आज आनंद आहे की जनसामान्यांचे अश्रू पुसण्यासाठीचा संघर्ष करण्याचा मी प्रयत्न केला आणि राज्यातल्या महायुतीच्या सरकारने सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या सर्वांनीच जनतेसाठी संवेदनशील सरकार काय असतं हे दाखवण्याचा प्रयत्न आज या घोषणेत केलेला आहे। सभागृहामध्ये या सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचा विषय मागच्या अधिवेशनापासून मी मांडत होतो। सातत्याने त्या विषयाच्या बैठका मी केल्या, सातत्याने त्या विषयाचा पाठपुरावा पण केला आणि सिडको अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या चुका होत होत्या, कशा पद्धतीने ह्या किमती फुगवल्या गेल्या आहेत, त्या कमी होणं गरजेचं आहे हे आपण मांडत होतो। या विषयाला आज दिलासा मिळाला आणि सभागृहामध्ये या घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय जाहीर झाला। मला या निमित्तानं या सगळ्या नागरिकांचं अभिनंदन करायचं आहे, कारण थेट 1.5-2 लाख नागरिकांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारा हा निर्णय आहे। 67,000 घरांचा हा प्रश्न, एका घरात 3-4 जरी व्यक्ती पकडल्या तरी 1.5-2 लाख लोकांवरती या निर्णयाचा परिणाम होणार आहे आणि 10% या किमती कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। 10% या किमतीचा लाभ तर कमी होण्याचा नागरिकांना मिळेलच, पण दुसरी बाजू ह्याची अशी आहे की ज्यांचं घर समजा 47 लाखाला होतं त्याच्या किमती 10% कमी झाल्यामुळे जर त्या किमती 45 लाखाच्या खाली आल्या तर GSTचे 5% एक्स्ट्रा चार्जेस हे त्याला भरावे लागत होते। तो भुर्दंड एक्स्ट्राचा लागत होता। किंमत 45 लाखाच्या वरती असेल तर हा भुर्दंड भरावा लागत होता, तो सुद्धा 5%चा रिलॅक्सेशन त्याला मिळणार आहे। त्यामुळे एकंदरीत पकडलं तर हा निर्णय 15-16% घरांच्या किमती एक प्रकारे कमी होतील अशा पद्धतीचा हा निर्णय होणार आहे। त्यामुळे मला वाटतं नागरिकांना यातून दिलासा मिळणार आहे। अनेकांच्या आशा, अनेकांचे डोळे या अधिवेशनाकडे लागून होते की काहीतरी निर्णय आमच्या बाजूने होईल आणि आज हा निर्णय झाला। मी या सगळ्या नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि संवेदनशील सरकार जे महायुतीचं आहे त्यांचे आभार व्यक्त करतो। आपली काम करायची मानसिकता असेल तर यामध्ये न्याय मिळतो आणि हे वारंवार अनेक नेत्यांच्या कर्तृत्वानी आजपर्यंत समोर आलेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे। मी नव्याने झालेलो आमदार आहे, त्यामुळे लोकांच्या माझ्याकडनं अपेक्षा आहेत आणि त्यामुळे सिडको वासियांचा हा प्रश्न मांडण्याचा मी प्रयत्न केला होता। फक्त मागच्या अधिवेशनात विषय मांडून मला सोडून देता आला असता, पण सातत्याने त्याला पाठपुरावा करून, त्याच्या बैठकांचा पाठपुरावा करून मला जेवढ्या प्रलंबित झाल्या बैठका त्यात वेळ जो मिळाला त्यात अजून अभ्यास करून मी सिडकोचेच सगळे बोर्ड रिझोल्युशन, सिडकोचीच नियमावली ही काढली आणि सिडकोला बैठकीमध्ये दाखवली की हे तुमचं चुकतं, हे सुधारलं पाहिजे। त्या बैठकीत अधिकारी काही बोलू शकले नाहीत। त्यामुळे आपण जे करतो हे जर का मनामध्ये प्रामाणिकपणा असेल तर त्यामध्ये यश मिळतं। विरोधकांनी फक्त बागुलबो करायचं ठरवलंय, सभागृहात बोलू दिलं जात नाही हे म्हणणं चुकीचं आहे। त्यांच्याकडे विषय शिल्लक नाही आहेत, त्या ठिकाणी कुठले तरी घिसेपिटे विषय आणायचे आणि त्याच्यामध्ये अपेक्षा करायचं की आम्हाला बोलू दिलं जाईल, मला वाटतं हे योग्य नाही। मीडिया स्पेस ऑक्युपाय करण्यासाठी फक्त विरोधाला विरोध करणं हे योग्य नाही आहे। जनसामान्यांचे विषय जर आपण घेतले तर आपल्याला त्या ठिकाणी संधी मिळत असते, हे वारंवार अनेक निर्णयातून समोर आलेलं आहे। ज्यांना या घरांचे लॉटरीमध्ये जे ह्याच्यामध्ये सगळे एलिजिबल झालेली मंडळी आहेत, यांना अनेकांचे हप्ते अजून पूर्ण भरून झालेले नाही आहेत, अनेकांची फक्त हप्ते भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामुळे ज्या काही घरांच्या किमती कमी होतील त्याच्यामध्ये एकूण रकमेमध्ये त्यांना ती रक्कम कमी करून मिळेल, त्यामुळे तेवढी रक्कम त्यांनी 10% कमी भरायची आहे, हा पहिला फायदा होणार आहे। माझ्या माहितीनुसार पूर्ण रक्कम भरून झाली आहेत अशी कोणीच मंडळी नाही आहेत, पण जरी ते असतील त्यांनाही ह्या विषयाचा फायदा मिळणार आहे आणि ही जी काही 10%ची रक्कम कमी होईल त्याचा बेनिफिट त्यांना जरी रक्कम भरून झाली असेल तरी मिळेल। 5-6 मुद्दे समोर आल्यामुळे उपमुख्यमंत्री महोदयांनी बैठकीतच सांगितलं की या आमदारांनी तुमच्या विषयात एवढा अभ्यास केलाय, त्यांनी एवढी कागदपत्र आणलेत, तुम्ही कुठेतरी कमी पडताय। त्यावेळेला त्यांनी ताशेरेही त्या विषयात ओढले होते आणि त्यामुळे त्या विषयामध्ये अधिकाऱ्यांची मानसिकता नकारात्मक होती, पण सरकारची मानसिकता सकारात्मक असल्यामुळे आज हा निर्णय सभागृहात जाहीर झाला आणि जनसामान्यांना यातून न्याय मिळाला। शेवटी विषय मांडावे लागतात,
विषय भावनिक करणं आणि त्यातली तांत्रिक बाजू मांडणं या दोन विषय वेगळे आहेत. आपण या विषयाला तांत्रिक स्वरूप देऊन त्या विषयामध्ये का न्याय दिला पाहिजे, फक्त भावनिक न्याय नको आहे, यात आम्हाला ज्या चुका झाल्या त्या सुधारा आणि जनतेला न्याय द्या, ही भूमिका मांडली आणि त्याला आज यश मिळालं. फिलहाल अभी के लिए इतना ही। आपको आज की ये खबर कैसी लगी कमेंट करके जरूर बताएं, और यदि आप हमारे चैनल पर विज्ञापन देना चाहते हैं तो नीचे दिए गए ईमेल आईडी या कांटेक्ट नंबर पर संपर्क कर सकते हैं। और इंडिया फैक्ट न्यूज से जुड़ने के लिए हमारे पेज को लाइक और सब्सक्राइब करना ना भूलें। अगली खबर तक के लिए फिलहाल मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।